हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. 1 डे टू गो बर्थडे साठी. एवढं दमलेलो ना आम्ही काल. गेले जे झोपलो कितीतरी आपल्याला 2:30 वाजले असतील झोपता झोपता. आता ब्रेकफास्ट टाइम 10:30 पर्यंत 5 मिनिटच बाकी आहेत. फटाफट मी आणि नायसाने आंघोळ केली फटाफट. मग आवरेपर्यंत आता आम्ही फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि मग लगेच आमचं चेकआउट. सांबार, मिनी डोसा. अरे मिनी डोसा पण मिनी का? आता तो मिनी हे झालं पण मला वाटतं इडली मिळली आहे. कायसा ब्रेड बटर देऊ का? कायसा ब्रेड बटर आणि गुड मॉर्निंग यानू. कायसा ब्रेड बटर ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही उरलेले सुरलेले आंघोळ करणार आहोत. आणि लाली लाल लाल दिसत मे बारी राजा फोटो माझा काढ. अरे वा बघू आले. डिंग चिक डिंग चॅक डिंग चिक डिंग चॅक डिंग चिक डिंग चॅक डिंग डिंग चिक डिंग चॅक डिंग चिक डिंग चॅक डिंग चिक डिंग चॅक डिंग. चला आईची ड्युटी काही संपत नाही. जयपूरला आणि पहिला दिवस आमचा गोव्याचा असाच गेला आहे. सगळं काय अरेंजमेंट मध्ये. चलो अभी लेट्स गो. सो फायनली आम्ही निघालो. नायसाच्या भाषेत नवीन घर आहे ना. न्यू हाऊस ना नायसू. न्यू हाऊस गोंडा. मस्त मस्त. दुपारी एवढं ऊन आहे, दुपारी बाहेर जायला नको म्हणून आम्ही ऑलरेडी विला घेतलाय. सो त्यात किचन पण आहे आणि आम्ही फक्त संध्याकाळचं जेवणासाठी बाहेर निघणार आहोत. नाहीतर पूर्ण टाइम विलावर. आणि मेन मुलांना त्रास होईल त्यासाठी मग आम्ही असं डिसाईड केलं. नाही तर आम्ही इथे जेवढं सामान पाहिजे ते सगळं घेतलेलं आहे. जे उरेल ते घरी घेऊन जाऊ. शांत म्हणून ह्या दोघांना काय गरज आहे काय यायची इथे. नको बबला फुटेल ते. हा नुसतेच आलेत आम्हाला त्रास द्यायला. मध्ये तर जाते गाडी आली व गाडी आली. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. दिस इज 1 रूम. दिस इज 1 बाथरूम. हे आहे लिव्हिंग एरिया. हे लिव्हिंग एरियामध्येच किचन अटॅच्ड आहे. हा आणि आम्ही इथे उभं राहून बघतो की ह्याचा डोअर कुठे काय कळतच नव्हता. सो इथे छोटे छोटेसे असे विलाज आहेत. हे आहे स्विमिंग पूल आणि असे छोटे छोटे विलाज आहेत. सो सनीने जे बुक केले ते Airbnb वरनं केलंय. आली ही बघा आमची. बघा अगं किती ते कष्ट. चल हळूहळू. हा मी पकडू तुला. अगं तुझे गुडघे खराब होतील गोंडू. ये चला. अच्छा इथे हो. आणि इथे पण एक दिलंय. म्हणजे टोटल 3 बेडरूम आहे. खाली बेडरूम आहे. मग खाली बेडरूम आहे. इथे एक आहे, इथे एक आहे. मग आणि इथे बाल्कनी. मस्त कपडे बिपडे काय धुतले तर सुकवायला ठेवा. पण आपल्याला फ्रंट साइड पाहिजे होती ना. ठीक आहे जो है चलेगा. हो ना. चल
सो पुढच्या 4 दिवसासाठी म्हणजे 3 नाईट 4 डेज साठी खास बर्थडे गर्ल साठी जिजूंनी एवढा छान असा विला बुक केलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट विला बुक केलाय. चला आता आम्ही कामाला लागतो. सामान आणलेलं आहे. टोटल 2 बेडरूम्स. हे एक अजून एक इथे आहे स्लीपिंग एरिया. हे आहे लिव्हिंग अँड दिस इज किचन. चलो सो इथून सुद्धा जाऊ शकतात. आणि ही आहे बेसिकली पूल एरिया. नको थांब, खूप गरम आहे. नाही खूप गरम आहे. ऑलिव्ह वेगळाच ना रे. त्याचा तो फीलच वेगळा आहे. पण जर खूप जण असते तर कदाचित आम्ही ऑलिव्ह मध्ये ते ऍक्च्युली तेच बुक करणार होतो कारण तिथे 4 BHK. ओ मॅडम बघू जरा काय काय किचन मध्ये. आम्ही आता सुरी व हो मी तेच म्हणली. वॉशिंग मशीन तर त्यांनी कुठे ठेवलं. हे बघ हे होतं तरी मी एक्सो आणला. साखर चहा पावडर पण होती का. सुरी वगैरे पण मी बरी सुरी वगैरे घेतली तर मला नाही मिळालं वगैरे तर नाहीच साईड हो. म्हणून तवा वगैरे आहे. डिश. चलो सो फायनली चेकिंग. कालचे कपडे टाकायचे असेल तर धुवून आपण घेऊन जाऊ शकतो. नाहीसा तिला नको घेऊ. कोथिंबीर साफ करून ठेवते मी. डब्यांचा उपयोग परत कोण कापून हे टायमावर. तुम्ही येता तोपर्यंत हे कामं होतील. नाईसाची मस्त रूम. वा नीट ठेवते बाबू. सो नाईसा ज्ञाना खाली फक्त नाईसा वर एकटी. हा खाली. अँड बर्थडे गर्लला बर्थडेच्या आदल्या दिवशी पण कामाला. नाईसा आणले ना मोठ्या बॉटल्स आणले. 2 बाटल्या आणलेत बघ. सो ब्युटिफुल असं सराउंडिंग एन्व्हायरमेंट. अँड मी येस दिस ब्युटिफुल सराउंडिंग. सो मस्त असं आउटडोर आहे. संध्याकाळी मजा येईल पण ह्या सगळ्या. हां संध्याकाळी. आणि मेन छान असा पूल आहे. फायनली डन विथ फिश शॉपिंग. आणि अभि गेला आहे परत थोडंफार काय भाजी आणि सुपर मार्केटमध्ये काय आणायला. मेयोनीज ते सगळ्या गोष्टी. कारण किती शॉपिंग केली आय मीन किचनचं काही प्रिपरेशन केलं तरी थोडंफार काय विसरून जातोच. परत नवीन ठिकाणी सगळं काय बनवणं आय मीन आम्हाला आता जास्त बाहेर एक्सप्लोर नाही करायचं आहे गोव्यामध्ये. सो अशी एक प्रॉपर्टी बघितली जिथे आम्ही पूर्ण रिलॅक्स करू आणि जास्त उन्हात न जाता त्या प्रॉपर्टीलाच जास्त एक्सप्लोर करू आणि टाईम स्पेंड करू. सो येस सुपर एक्सायटेड. छान चालू आहे ट्रिप सध्या. आणि भूक लागली आहेत. ॲक्च्युली वाजले आहेत आता 3. सो येस अभिची वाट बघतो आहे. आणि मग आम्ही तिथे जाऊन फिश रेडी करू मग जेऊ. सो येस स्टे ट्यून्ड. सो दोघी मुली मँगो फॅमिली बघतायत.
जेवण झालेलं आहे दोघींचं. फाल्गुनी इथे ग्रेव्हीची तयारी करते. इथे मी भात ठेवलाय, आता दूध तापवून झालेलं आहे, सलाड रेडी आहे. त्या दोघींचं भात जे आता आम्हालाच खायला लागणार आहे. आणि काय ना मिळालंय बांगडा आणि उडती कोलंबी. उडती कोलंबी मिळाली. उडती आहे? हो, तू जास्त नको कापू ते हे. मला वाटलं मोठी कोलंबी. नाही मोठी नाही आहे, म्हणून विचार करते एवढा का कांदा. जाऊ दे, कांदा आणि टोमॅटो बस झालं, हा नको कापूस आता. टोमॅटो दे. टोमॅटो कुठे आहे ते आता आणतायत. आणि 3 दिवसासाठी आमच्या घरी म्हणून सगळं असं नीट व्यवस्थित आम्ही सगळं लावलंय. दुसरं काय नाही आणलं? हा सुरमई वगैरे नाही ना, तेच तर तुला बोलली मच्छी नाहीये. 5ला उघडणार आहे मार्केट. आता त्यांना फक्त बांगडा मिळालाय आणि हे आपल्याला कोलंबी करायचंय. मग काहीतरी फायनली इन प्रोसेस. असं की नसतं आणलं. रचनाने मस्त चॉप केलं. नाही मी नाही, फाल्गुनी. बाबा, अच्छा, आता दोघींची चॉपिंग सेम आहे ना. बड्डे गर्लने मस्त चॉप करून दिलंय. इथे फिश आणलंय, मॅरिनेशन रेडी करत आहे. यांची मस्ती. प्लॅटफॉर्म मोठा आहे थोडा तरी. हो, हा फास्ट आहे, हा फास्ट ठेवलाय. मी खूप दिवसाने फाल्गुनीच्या हाताने जेवणार आहे. आताच सॉरी. तुम्ही येतच नाही. म्हणून तिलाच उभं केली. तुम्ही येतच नाही घरी जेवायला. बर्थडे उद्या आहे ना, आज नाही. उद्या लाईव्ह होणार आहे ना आपलं. तुम्हाला नेहमी बोलवतो, तुम्ही येतच नाही जेवायला माझ्या हाताचं. एकदा आलेली मच्छीला चिकन कधी एकदा आलेली नाही का जेवायला. बाम होता गोवामध्ये फाल्गुनीच्या हाताचं मस्त आम्ही जेवणार आहोत. बर्थडे तिकडे नाही आलं, इकडे आले. हो ना. काय पाहिजे तुला? टोमॅटो अजून नाही पडता. कुठे गेली? मी कुठे थोडं मी आतमध्ये. बस झालं एवढा टोमॅटो, जास्त नको टाकू. टेस्ट येईल. कांदा जास्त जास्त बोलले. मला वाटलं मोठी हो ना, मला पण वाटलं नाही. मला वाटलं मोठी तरी जास्त आणतील. हे एक वाटा आणलं का तुम्ही सनी? नंतर आम्हीच गेलो, मी नाही गेलो. फिश मार्केट लवकर होत नाही. नशीब सोलून दिलून आणली आहे. आमचं मी फिश धुते. मॅम धुते मी आणि मॅरिनेट करते. ठेव तिथे, जेव्हा पाणी टाकून ठेवते तेव्हा हे करेल मी. मगाशीच ती यूज अँड थ्रो मध्ये प्लेन घ्यायला पाहिजे. हो, आलो नाही. होत्या खरी. आले लब्बाल पोलगी काय करते. का आता नाही चांगलं जेवण. मच्छी नाही तुम्ही बरोबर आणली. मी तर फर्स्ट टाइमच खाणार. मी पण फिश बांगडा मी कधी खात नाही. आपल्याकडे आईला बांगडा जास्त आवडतो. ऍक्च्युली काय आलं, ऍक्च्युली फिश मार्केट बंद झालं. आम्ही पोचलो तिथे 2:30ला. दुपारचं बंद असतं. सो जे फिश मिळाली ती घेऊन आलो आम्ही. जी फिश मिळाली ती घेऊन आलो. आणि ते घेऊन नाही जायचं लगेच. बघ कुठे चालली? असं कोणाच्या घेऊन चालली तू? हो नाही सा, असू दे, लहान आहे ती. हे भारी आणलं एकदम भारी. 100 वेळा यूज करून बोलतो की रियूज करता येतो. हो, हे तुला आता लागणार आहे? नाही फ्रीज नाही. आंबट चिंबट नको. नाही पण ह्याला एकदम छान मसाला लावला तरच मच्छी भारी लागेल.
कधी कांदा व्हायचा हे ना ते नॉनस्टिकचे त्यामुळे भरपूर आणलेत प्रॉन्स. त्याने एका टायमासाठी सांगलं उद्या परत आपलं उपवास फ्रेश संकष्टी मग उद्या तर काहीच ठेवू नाही शकतो. आता हे ह्यातलं काय राहिलं तर मग संध्याकाळी आपल्याला बाहेर नाही येता येणार. मग उद्या आपण मस्त बागा म्हणून वगैरे जास्त पाणी कसं असेल रस्सा पण मी रचना फर्स्ट टाइमच खाणार आहे. काय ही वाला फिश बांगडा खात नाही? बांगडा नाही. मला काय माहिती मे बी ते सुखा बांगड्याचा वास घेतलाय ना तर माझी इच्छाच गेली. आईंना आवडतो बांगडा. फायनली जेवण रेडी झालंय. प्रोसेस सगळी तळू का? आईचा टिकली लावून कुठं चालली तू? टिकली लावून फाल्गुनी फ्रीज मध्ये बसतोय. हा जा ज्ञानाकडे बघ. ताजी आहे पण फिश ताजी म्हणजे जस्ट काढली आणि घेतली. अजून खूप छान असं चविष्ट नाही पण तरी मसाले वेगळे पण छान झाले. इकडचा मसाला म्हणजे मॅगी मसाला आहे. फाल्गुनीने नाही केलं. फाल्गुनीनेच सगळे आता एकमेकांची नावं घेणार. आम्ही दोघांनी मिळून केले पण हे सगळं तिने केलं. फिश मॅरिनेट मी केले फ्राय. हे ग्रेव्ही तिने केली. फायनली गोवाला येऊन आम्ही फाल्गुनीच्या हाताचं काहीतरीच बोलतो का जिजू काय खाल्लं. फाल्गुनी भात आहे आज. हे मध्ये नव्हते आलेले का? अगं हा समजा मी चिकन मच्छी केली बोलत चिकन आहे. कधी कधी ते अगं बाई तुमच्या मुलीने बघा काय करायला घेतलंय. ज्ञानू ठेवून आमचं सगळं काय वाइंड अप झालंय आणि आता थोडंफार रेस्ट करून सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही वेकेशनला येतात आणि हे जे सगळं घाट घालण्याचा जेव्हा प्लॅन होतो तेव्हा सर्वात पहिले बायकांचं असं असतं घरी पण तेच बाहेर पण तेच. बट इथे आमचे म्हणजे माझा नवरा तिचा नवरा एवढे हेल्पफुल आहेत. त्याने सगळं सामान बिमान आणलं. हे सगळं ह्याने क्लीन केलंय सनीने. आम्ही दोघांनी मस्त फक्त जेवण करण्याचं काम केलं. खाल्लं ती जाऊन तिकडे झोपले. मी पण आता घुडून होणार आहे. सो इट्स ऑल अबाउट जर टीम एकत्र असेल ना तरच ते म्हणजे वेकेशनला जायची पण एक मजा असते. नाहीतर खूप युजली असं होतं बायकांचं की अरे हे आम्हाला तिथे जाऊन पण किचन मध्येच टाकतात. सो तेव्हा मग त्यांचं आयुष्य काय तिथे पण तेच आणि इथे पण तेच. सो थोडंसं असं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. मग काय धमालच असणार आहे. आणि हे आमचे दोन एक तर गुडूप झाली आणि ही बघा दुसरी बघा आमची कोंडा गोंड गोंड. शे बाय बाय तिकडे. बिचारी नाही समजत झोपली आमची कार. ही आमची रूम आहे. आणि हा व्ह्यू हा विकेल ब्रेड बटरचा त्याला हे देऊ का अंड्यामध्ये टाकून ब्रेड बटर. तिथे 2 मिनिटं लागते फ्राय करू. वाजलेत संध्याकाळचे 7:30.
मस्त आम्ही आराम केला कारण सकाळी पण झोप झाली नव्हती. कालपासून झोपच नाही होते. कालच तर आपण एकदम पुढे नाश्ता करून निघू आम्ही थोड्या वेळात. बिया वगैरे काढून ठेवते, खायला इझी होते. एवढं इझी म्हणजे बिया पण शोधायला नको कोणाला. काय करते पिंटी कसे तुला ते वाला देऊ का? गोड स्वीट वाला देऊ? कालमध्ये पण ट्राय करेल. स्वीटी द्यायची रेसिपी आहे. अशी स्वीट वाला. हा पण त्यात फक्त व्हाईट असतं, येल्लो नसतं. आम्हाला स्कूलला द्यायचं. स्कूलची रेसिपी आहे त्यांची. आणू का? बाबा कितना सोय देख तेरा, देख जल्दी आ. असं दे कसं सोय झोपेत काय बोलत होती? उद्या काय पाहिजे? उद्या नाश्ता करून निघायचा सकाळी. ब्रेकफास्टला जाऊ ना पण. आईची ड्युटी बघा. मग काय बघा, सकाळ संध्याकाळ दुपार रात्री आईची धावपळ इकडे तिकडे. नुसती पळते, घरी बरं येते. आले पल्ली चकाचक झाले. आता सगळं काही वाइंड अप. आता थोड्याने रेडी होऊ आणि परत निघू बाहेर. सकाळपासून आराम. आता सकाळ आराम किती झालं ते नाही. आता बस झाला. आता गपचूप बाहेर जाऊन जेवा. अरे पण कोणी असं नाही. बरं वाटलं घरात थोडं पाहिजे. आपल्याला आता आपण पूर्ण टाइम बाहेर नाही खाऊ शकत. दोघींनी मॅचिंग मॅचिंग. 5 कुठं गेला? 5 गर्ल रेडी. आईकडनं नवीन आणजा, नवीन चप्पल. ती नाही, दीदीला नको आहे. दीदी ही घेऊन द्या. पिंक कलरची गोंडू नाहीच स्माइल कर. आता रात्रीचे 10:30 आणि आता मी निघतोय एवढं लेट आरामशीर. सगळं स्लो 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 स्लो. आज गडबड. सो आज फुल रिलॅक्स. आणि यांची सिस्टम एवढी मस्त आहे ना. डिजिटल लॉक आहे, की नाही काही नाही. फक्त इथे त्यांनी नंबर दिला, तो प्रेस करायचा. फक्त आम्हालाच माहिती आहे, त्यानेच हे डोर ओपन होणार. अमेझिंग. आले गुडिया राणी. चलो बर्थडे गर्ल इज ऑल सेट टू गो. बॅग होते ते पण आहे ना. सगळीकडे असंच करायला पाहिजे ना. चाव्या सांभाळायलाच नको. चावी किती विसरायला होतं. चल ऑल सेट टू गो. चलो बॅग ए कुठे जायचंय?
आनंद टाक काय नाही. माशाला टाकते मी सांगते चल. सो फायनली आम्ही आलोत आता आनंद बार सी फूड रेस्टॉरंट. काय खाणार? चौनक चाहिए. मसाला सांग. तवा फ्राय, स्वीट सांग, हे प्रॉन्स फ्राय. प्रॉन्स रेड ह्याचं काय आहे? when in Goa, चौनक is must. हॅलो. थँक्यू. तुमचं नाव सांग. नाव काय तुझं? लाजतात एवढे. आम्ही आलोय टियामो. काय लाईट तू फिरवली लाईट ऑटोवर ठेव फक्त. ते बाकी काय नको करू. ऑटोवर तिथे बघ लिहिलेलं असेल ऑटोवर ठेव. बाकी काय नको करू. तर राहिले आहेत 20 मिनिटं आणि आम्ही ॲक्च्युली केकसाठी केक शोधतो. ॲक्च्युली तर नाही मध्येच तिला दिसलं फाल्गुनीला की तिला जिलेटो आईस्क्रीम खायचं आहे. आता इथे मला बिग फॅट ऑर्गॅनिक शॉप दिसतोय. कदाचित ते केक असेल कारण स्विगीवर पाहिजे. बिग फॅट सँडविच. Can take this. हे कोणतं बघा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Falguni. Happy birthday to you. Exact 12. May God bless you. Happy birthday Falguni. थँक्यू. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. न्याला कशी बघते बघ. आपल्या परिवारात आई नंतर सनीच त्याची आईची जागा चालवणार आहे. सगळ्यांच्या बर्थडेला बरोबर 12 वाजता पोहोचलेलं असतं. So finally midnight birthday celebrations चालू झाले. पहिला आमचा स्टॉप आहे मेडिकल. येस मेडिकल मध्ये चाललोय मी आता. कुठे मेडिकल? काय मी शोधलंय कुठेतरी. थँक्यू. एवढं नाजूक. तू मातीला गिफ्ट नाही आणला ना? गिफ्ट कुठं? बापरे गिफ्ट कुठे? पूजा बनणे. थँक्यू. तुझ्यासारखंच आम्हाला तुझा फ्युचर दिसलेला मगाशी. बाबा इथे बस इथे बस. बस पाहिजे. अभी काय ना किंवा असे 4 वेगवेगळे Happy birthday to you. मेडिकल Happy birthday to you. हॅपी बर्थडे. कशी बघते. Happy birthday. मजा. आईस्क्रीम केक केक. विश करा. कॅन्डल कुठे? असं नॉट आपण कॅन्डल विझवत नाही. एक मिनिट Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी बर्थडे डिअर ज्ञानाची आई. हॅपी बर्थडे टू यू. Yay! May God bless
मोजून 4 लोक, त्या 4 लोकांमध्ये 3 लोक तर मोबाईलच्या पाठीच. नायसू इज मग्न इन खाण्यात. नायसाने पहिलेच चालू केलं तिचं केक. हॅपी बर्थडे. तुला पण बस दे, मी बनवते. चला ओके बस.